या 21 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार। 1972 पेक्षाही मोठी भयानक परिस्थिती निर्माण होणार। प्रशांत महासागरात सुपर एल निनो सक्रिय झालाय। हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला दिला धोक्याचा इशारा। 2026 चा पावसाळा कोरडा जाणार, कारण प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली की ज्याचा परिणाम महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात होणार असून 1972 पेक्षा अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या या 21 जिल्ह्यामध्ये पाण्याचा एकही थेंब पडणार नाही, तर बाकीच्या 15 जिल्ह्यांमध्ये फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। ज्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सरकारच्या माध्यमातून ही अर्जंट सूचना देण्यात आली आहे। सध्या महायुद्धामुळे जनता हैराण आहे। पेट्रोल डिझेलची टंचाई, गॅसचं संकट उभं राहिले, पण आता त्यापेक्षा मोठं संकट आता येणार आहे। या पावसाळ्यामध्ये तुम्हाला कदाचित ही परिस्थिती खोटी वाटेल, पण सुपर एल निनो हा नियमितपणे दर 10 ते 15 वर्षांनी येतो। तुम्हाला आठवत असेल 2015-16 मध्ये हा आला होता, तेव्हा लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती। त्यावेळी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता आणि तोच इतिहास पुन्हा घडणार आहे। आता तुम्ही म्हणाल पॅसिफिक महासागर हा तर आपल्यापासून खूप दूर आहे, पण पॅसिफिक महासागर संपूर्ण पृथ्वीच्या 45% भागाने व्यापलाय, त्यामुळे त्याच्यात घडणाऱ्या गोष्टीचा परिणाम जगातल्या प्रत्येक देशावर होतोय आणि त्याचाच दणका महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांना बसलाय। सावधान महाराष्ट्र, पुढील काही महिने तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ ठरणार। तुम्हाला जर वाटत असेल की 2025 मध्ये पडलेला पाऊस भयानक होता, तर थांबा, कारण 2026 मध्ये निसर्ग असा काही सूड घेणार की ज्याची कल्पना कुणीच केला नसेल। हवामान विभाग तसेच अमेरिकेची नोवा या संस्थेने एक असा इशारा दिलाय की ज्याने मुख्यमंत्र्यांची झोप उडाली। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आणि 1972 पेक्षा भयानक दुष्काळ पडणार। याचं कारण आहे ते म्हणजे प्रशांत महासागरात सुरू झालेला सुपर एल निनो। सुपर एल निनो एक महाकाय राक्षस जागा झालाय। हा राक्षस फक्त पाऊस गिळणार नाही, तर महाराष्ट्राच्या आगीच्या मातीला आग लावून देणार। होय, फक्त पाऊस बंद होणार नाही, तर इतकी उष्णतेची लाट येणार की घराबाहेर निघणं अवघड होऊन जाणार। मग नेमकं काय घडलंय? नेमकं प्रशांत महासागरात सुपर निनो जो आहे तो ऍक्टिव्ह झालाय, तो कोणत्या 21 जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होणार? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्याच्या यादीत आलं, तर तुम्ही नेमकं काय करायचं? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, प्रशांत महासागर हा जगातला सगळ्यात मोठा आणि खोल महासागर आहे, पण सध्या तिथे खूप विचित्र घडतंय। समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान अचानक वाढू लागले। हे तापमान जेव्हा सामान्य पातळीपेक्षा फक्त 2 अंशांनी जरी वाढलं, तरी वैज्ञानिक भाषेत याला सुपर एल निनो म्हणतात। आता तुम्ही म्हणाल 2 अंशने असं काय होणार? पण लक्षात घ्या, तो इतका मोठा समुद्र आहे की संपूर्ण पृथ्वीच्या 50% भाग त्यांनी व्यापलाय आणि त्याचं 2% तापमान सगळ्या जगाला दणका देते। मग कोणते आहेत ते जिल्हे? कोणत्या जिल्ह्याला फटका बसणार? तुमचा जिल्हा जर यादीत आला, तर तुम्ही नेमकं काय करायचं? 30 सेकंदात आपण लगेच समजून घेणार। पण त्याआधी हा सुपर एल निनो म्हणजे काय असतो? अतिशय सोप्या भाषेत तुम्ही जर हे समजून घेतलं, तर तुम्हाला अख्खा पावसाळा समजून जाईल। पहा, सोप्या भाषेत सांगतोय की सुपर एल निनो हा एक उष्णतेचा गोळा आहे। हा गोळा पॅसिफिक महासागरातून भारतात सरकतोय। याचा थेट परिणाम आपल्या मान्सूनवर होणार आहे। जो पाऊस जून महिन्यात धडाक्यात यायला हवा, तो आता गायब होणार। अमेरिकेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की यंदा मान्सूनचं वारं हे उष्णतेमुळे आपली दिशा बदलणार आहे। हवामान विभागाने आधी 16 जिल्ह्यांची यादी दिली होती, पण आता ताज्या अपडेट्सनुसार ही संख्या 21 वर गेली। हे 21 जिल्हे सध्या दुष्काळाच्या रेड झोन मध्ये आहेत। या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याला टँकर येणार। मराठवाडा आणि विदर्भातली परिस्थिती इतकी गंभीर बनेल की जमिनीला भेगा पडतील। मग कोणते ते 21 जिल्हे आहे की जिथे सुपर एल निनो मुळे अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार आणि नंतर दुष्काळ पडणार? याची यादी आता समोर आली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती स्वतः दिली। सरकारने आतापासूनच चारा छावण्या, पाणी पुरवठ्याचं नियोजन सुरू केलंय। पण प्रश्न असा आहे की जर पाऊसच पडला नाही, तर ही धरणं कशी भरणार? एका मॉडेलनुसार जे पुणे वेधशाळेने दिले, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की यंदाचा पावसाळा कोरडा ठाक असणार। आता या पॅसिफिक महासागरातल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत जाणार। पण आता 21 जिल्ह्यांची यादी आली खरी, ते जिल्ह्यांची यादी आपण 30 सेकंदात पाहतोय, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 दिवसात 2-3 वेळा गारपीट झाली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले। तर सुपर एल निनो जेव्हा ऍक्टिव्ह होतो, तेव्हा जून महिन्यापासूनचा पाऊस कमी होतो,
पण अवकाळी पावसाचा तडाखा वाढतो आणि तीच परिस्थिती आता पुन्हा वाढते, कारण की सध्या उत्तरेकडून मध्य महाराष्ट्राकडे 1000 किलोमीटर लांबीची ढगांची एक महाकाय साखळी सरकली आहे. त्यामुळे येणाऱ्या 48 तासात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे इथे गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आता हे खरं तर सुपर एल निनोच्या आगमनाचं लक्षण आहे. मग कोणते ते जिल्हे आहेत तिथे दुष्काळ पडणार, पुढील 15 दिवसात उन्हाचा कडाका कुठे वाढणार आहे त्याची यादी आपण पाहतोय. पहा, प्रशांत महासागरात झालेला बदल खूप तीव्र आहे. त्यामुळे जगाचं ऋतुचक्र बदलून टाकले. एकीकडे ऑस्ट्रेलियामध्ये वनवे पटले तर दक्षिण अमेरिकेत पूर आलाय. पण भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या नशिबी यंदा फक्त कोरडा आभाळ आणि उन्हाच्या झळा आहेत. सामान्य एल निनो 2 ते 7 वर्षांनी येतो, पण सुपर एल निनो जो 10 ते 15 वर्षांनी येतो. 2015-16 एकदा आला होता, तोच इतिहास आता वापस होणार आहे. मग कोणते ते जिल्हे आहेत? आता भारताच्या हवामान विभागाने हा अंदाज दिलाय, अमेरिकेच्या हवामान विभागाने अंदाज दिलाय आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती, पुण्याची जी वेधशाळा आहे, पुण्याचं जे हवामान विभाग आहे त्यांनी देखील हा अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे. मग पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोल्यातलं जे तापमान आहे तर ते 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. हे तापमान माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. उन्हाळ्यातला हा तडाखा म्हणजे एल निनोची आगमनाची खरी त्या ठिकाणी सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. वेधशाळेने सांगितल्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे असे असतील की जिथे उन्हामुळे लाही होईल, अवकाळी पावसाने गारपिटीमुळे नुकसान होईल, पण जून पासून एक थेंबही पडणार नाही. जगातल्या 7 मोठ्या मॉडेलचा अभ्यास केला असता पहिल्या 6 मॉडेल्सनी पावसाची थोडी आशा दाखवली, पण 7व्या मॉडेलनी जे महाराष्ट्राशी निगडित आहे त्याने हादरवून सोडले. मान्सूनच्या सुरुवातीला जून मध्ये कदाचित थोडा पाऊस होईल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने कदाचित कोरडे जातील. मग कोणत्या जिल्ह्यात सुपर एल निनोमुळे अवकाळी पाऊस होणार आणि कोणत्या जिल्ह्यातल्या पेरण्या वाया जाणार, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. आता पहा, जर तुम्ही जून मध्ये जर पेरणीची घाई केली तर तुमचं बियाणं जे आहे तर ते बियाणं ते वाया जाऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री यांनी दोघांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले. संसदेत जशी कोरोना सारखी तयारी केली तशी आता महादुष्काळाची करावी लागणार की नाही काय, अशा प्रकारची शंका आता निर्माण झाली. कारण की युद्धापेक्षाही 10 पट मोठं हे संकट आहे, जे नैसर्गिक संकट आहे. मग कोणते जिल्हे आहेत, कशा पद्धतीने ती यादी झाली आहे ते आपण पाहतोय. पहा, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा कडाका असं हे होणार. त्यानंतर कोकण किनारपट्टी, त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आर्द्रता वाढल्याने उकाडा इतका वाढेल की घरात बसणं कठीण होईल आणि पावसाची परिस्थिती अत्यंत अवघड होईल. तर आता नागरिकांनो, ही जी वेळ आहे ती घाबरून जाण्याची नाही तर सतर्क होण्याची आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, विनाकारण उन्हात बाहेर पडू नका. सुपर एल निनोचा प्रभाव हा केवळ या वर्षापुरता मर्यादित नसून तो 2027 पर्यंत आहे. त्यामुळेच तुम्ही आता सावध राहणं तितकंच गरजेचं आहे. अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पहा, जिल्ह्यांच्या यादी ज्या आहेत ते आता इथून पुढे जाहीर होणार आहेत. मे मध्ये भारतीय हवामान खात्याचा अधिकृत अंदाज जो आहे तो जाहीर होत असतो. त्या अंदाजाची माहिती आपण लवकरात लवकर टाकत असतो. पण आता तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी किती पाऊस होता, किती टक्के पाऊस होता, 40%, 50%, 60%, 70%, नक्की लिहा. त्यानंतर दुसरी गोष्ट, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते नक्की कळवायला विसरू नका. आणि तिसरी गोष्ट, अवकाळी पाऊस तुमच्याकडे झालाय का आणि अवकाळी पावसाच्या मदतीची तुम्हाला गरज आहे का, तुम्ही गरज आहे असं म्हणून कमेंट करू शकता. धन्यवाद.